नमस्कार, देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। बुलढाणा शहरात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा पूर्णाकृती पुतळा विराजमान। आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून स्मारकाचे काम पूर्णत्वास। आचारसंहिता लागायच्या आत मराठा समाजाबद्दल निर्णय घ्या, मराठा समाज रस्त्यावर आहे, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा। भारतीय जनता पार्टी ही बोगस जनता पार्टी आहे, आमदार सुनील राऊत यांची भाजपावर खरमरीत टीका। अमरावतीत आज रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा कार्यकर्ता मेळावा, जागोजागी लागले बॅनर। राज्यभरात मराठा समाजावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव, मनोज जरांगे पाटील यांचा पत्रकार परिषदेत आरोप। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाल्याने आज प्रथमच नांदेड शहरात त्यांचे आगमन झाले। आरपीआय आठवले गटाच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करत चिखलीकरांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। जालना शहर व जिल्हाभरात मागच्या पंचवार्षिकमध्ये झालेल्या सिमेंट रस्त्यांची चौकशी करायला लावणार, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेत विकास कामांचा मांडला लेखाजोखा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।